नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। सगळ्यात आधी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे माझ्या कृष्णासाठी सुंदर सुंदर असे कपडे, कारण आपण कृष्णाला नवीन कपडे घालतो जन्माष्टमीच्या दिवशी। तर माझ्याकडे आईचंच हे एक ब्लाऊज पीस होतं, त्याचे काठ मी कापून घेतले आणि त्याने मी हा घेर बनवून घेतला। त्यातलंच थोडासा कापड घेऊन मी जे वरच्या बाह्या असतात त्यासुद्धा बनवून घेतल्या। एक छोटीशी गोल्डन लेस होती माझ्याकडे पडलेली, त्या लेसनीच मी त्याला थोडंसं डेकोर करून घेतलं आणि ही पाइपिंग बनवून घेतली, कारण की खूपच छोटे छोटे कपडे कृष्णाला लागतात। माझ्याकडचा कृष्ण खूपच छोटासा आहे, त्याच्यामुळे ती जी शिलाई आहे ती बाहेरून दिसायला नको ना, म्हणून मी त्याला असं सुई घालून बाहेरून काढून घेतलं आणि एकसारखं करून घेतलं त्याला। मग मी प्रेसनी थोडंसं एकसारखं करून मग त्याच्यावरती मी गोल्डन कलरची लेस लावून घेतली। मी काही प्रोफेशनल टेलर काम शिकलेली नाही आहे, पण मी असं बाकी जे आपण विकत आणलेले देवाचे कापडं असतात ते सगळं बघून थोडंसं शिवण्याचा प्रयत्न करते। एक्झॅक्ट तसं जमत नाही, पण बऱ्यापैकी मला जमतं। तर हा माझा छोटासा प्रयत्न होता, स्वतः काहीतरी बनवून देवाला घालायला मला आवडतं, मला बनवायलासुद्धा आवडतं। कधी वेळ मिळाला ऑफिसच्या कामांमधनं वगैरे तर मी प्रयत्न करते की मी स्वतः शिवेन सगळं काही। अशा प्रकारे मी हा एक ड्रेस बनवून घेतला आणि असेच मला 2 बनवायचे होते। तर एक पहिला बनवताना मला थोडंसं मेजरमेंट येत नाही किंवा ते कसं बनवता येईल, लवकर कसं बनेल हे मला लक्षात येत नाही, पण जेव्हा मी दुसरं बनवायला घेते ते बनवायला मला खूप इझी होतं। तर या ज्या मी पट्ट्या बनवून घेतल्या त्यासुद्धा कृष्णासाठी मोठ्याच झाल्या होत्या, पण ठीक आहे। म्हणजे मी त्या जी मोठी पट्टी कापून घेतली होती त्यातले मी एकाचे 2 केले, त्याला परत मी 2 मध्ये डिवाईड केलं आणि त्याला असं हातानेच शिवून घेतलं, कारण इतकं बारीक काम डिटेलिंग आहे ना ते मला मशीनवरती जमत नाही, त्याच्यामुळे मी हातानेच त्याला स्टिच केलं आणि पूर्ण कापड माझं रेडी करून घेतलं आणि अशा प्रकारे मी दोन्ही कृष्णाचे कपडे शिवून घेतले। तर मी कृष्णासाठी 2-2 ड्रेस का शिवते याचं कारण असं आहे की आम्ही सध्या माझ्या घरी म्हणजे सासूबाई आणि आई असे 2 घरं आहेत, पण सध्या आई घरी नसल्याने आणि माझं ऑफिस असल्याने दोन्ही ठिकाणी मला जायला शक्य होत नाही, त्याच्यामुळे मम्मीनेच खाली येऊन दोन्ही कृष्णांची एकाच जागी पूजा करायची म्हणून मग असं ठरलं होतं। त्याच्यामुळे मी 2 कृष्णासाठी ड्रेस शिवून घेतले। अदरवाईज जर आई असती तर मम्मीने मम्मीकडची पूजा केली असती, आईने आईकडची पूजा केली असती आणि मला दोन्हीकडे जावं लागलं असतं, पण दोन्ही कृष्णांची पूजा एकाच जागी असल्याने मी दोन्ही एकाच जागी शिवून घेतले आणि कृष्णसुद्धा एकाच जागी ठेवून घेतले। आणि पहिला जेव्हा मी कापड शिवायला घेतला होता कृष्णाचा तो बनवायला मला थोडंसं मेजरमेंट किंवा कल्पना नव्हती आली व्यवस्थित कसं शिवलं जाईल ते। ही जी लेस आहे ही मी त्याला आधीच लावून घ्यायला हवी होती आणि त्यानंतर मी त्याला फोल्ड्स करायला हव्या होत्या, पण आधी पहिला जो कापड मी शिवला त्याच्यात मला ते लक्षात आलं नाही आणि मी आधी पूर्ण फोल्ड्स करून घेतल्या, त्याला शिवून घेतलं आणि मग त्याला लेस लावली। पण हे मला जरा इझी वाटलं, ते टेलर लोकांचं काम आहे, ते त्यांनाच व्यवस्थित जमू शकतं, आपल्याला एवढं इन डिटेल ते काही येणं शक्य नाही, त्यासाठी मला कोर्स करायला लागेल आणि त्याचा काही अजून सध्या योग मला दिसत नाही आहे। तर अशा प्रकारे मी माझे दोन्ही कृष्णाचे कपडे बनवून घेतले। तुम्हाला कसे वाटले मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला आवडले असतील तर मी असे आणखी खूप काही मी असं छोटं मोठं बनवत असते ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। आमच्या घराच्या समोरनं एक आश्रम आहे महानुभाव पंथांचा, तिथे खूप छान भजन कीर्तन सुरू होतं आणि पावसाची वेळ होती, जसं कृष्णाच्या जन्माच्या वेळी पाऊस येत होता तसंच सगळं वातावरण झालं होतं आणि खूपच छान वाटत होतं। 12 वाजताची वेळ होती, कृष्ण जन्माची वेळ झालेली होती, आमचीसुद्धा पूर्ण तयारी झालेली होती आणि हे मस्त असं वातावरण, पडणारा पाऊस, समोर एक आश्रम, तिथे वाजणारे सगळे गाणे, असं खूप छान असं एन्व्हायरमेंट होतं। मला देवाजवळ रांगोळी काढायला खूप आवडते, पण असा प्रसंग कधी येत नाही। दिवाळी, दसरा किंवा असा कुठला सण असेल बस तेव्हाच, बाकी वेळी मला रांगोळी काढायला जमत नाही, पण मला शक्य होईल तेव्हा मी प्रयत्न करते की मी काढेल। हे अशा प्रकारचे पावलं मला बनवायला खूप आवडतात। तुमच्याकडे ते कसे बनवले जातात मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असतील तर फोटोसुद्धा तुम्ही शेअर करू शकता। आणि तुम्हाला या रांगोळीची गंमत सांगू, याच्यामध्ये ना एक स्पॉट द डिफरन्स म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, की
फरक ओळखा असा एक क्विजसुद्धा मी ठेवू शकते रांगोळी काढताना किंवा मी जो व्हिडिओ शेअर करते आहे याच्यातनं थोडं लक्ष देऊन बघा. जर तुम्हाला फरक लक्षात आला तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मलासुद्धा ते व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं आहे. तर मम्मीने ऑलरेडी सगळी पूजेची तयारी करून ठेवली होती. दिवा, फुलवात, त्यानंतर हळद, कुंकू, अक्षत, दुर्वा, मंजुरी, फुलं हे सगळं आमच्या घराजवळ ना इझिली अवेलेबल असतं. म्हणजे कधी कुठे जावं नाही लागत. मुंबईला असताना सगळं मार्केटमध्ये जाऊन विकत आणायला लागायचं. तर कृष्ण ना आमच्याकडे असा नारळामध्ये ठेवला जातो आणि मग सकाळी पूजेत नारळामध्ये ठेवतात आणि मग रात्री जेव्हा कृष्ण जन्म असतो तेव्हा त्याला नारळातून काढून मग छान दह्या दुधाने न्हाणून त्याची अंघोळ केल्या जाते. तर हा आहे पाळणा माझ्याकडचा, स्टीलचा आहे. त्याला थोडं डेकॉर करायला म्हणून मी ना लोकर त्याला बांधून घेतलं, थोडं कलरफुल दिसावं म्हणून. समोरून त्याला मी एक लेस आहे डायमंडची ती लावून घेतलेली आहे. मम्मीने छान माळा बनवल्या होत्या फुलांच्या, त्यासुद्धा मी थोडं डेकोरेशन करायला त्याला लावून घेतल्या. आणि यावेळी तर दोरी जी आहे पाळण्याला लावायची तीसुद्धा मी फुलांची बनवलेली आहे. वाव! आणि खूपच छान असं डेकोरेशन ह्यावेळी सगळं झालं आहे. पण कसं आहे, किचनची ती साईड आहे ना त्या साईडला अशी वॉल येते आणि त्याच्यामुळे इथे बिलकुलच उजेड पडत नाही. त्याच्यामुळे मी टॉर्च तिथे ठेवला होता म्हणून तुम्हाला असा वेगळा वेगळा उजेड दिसत असेल सगळीकडे. मग मी दोन्हीही कृष्णांना सारखंच आंघोळ घालून घेतली, त्यांची सारखीच पूजा करून घेतली. कोणाला राग लोभ नको बाबा म्हणून सगळ्यांना छानशी पूजा घालून घेतली आणि दोनही कपडे घालून घेतले. एक कृष्णाला मी पाळण्यामध्ये ठेवलं आणि एका कृष्णाला खालच्या चौरंगावरती ठेवलं, कारण की पाळणा छोटा होता, त्याच्यात 2 कृष्ण एका वेळी आले नसते. त्यामुळे मी एकच ठेवलं वरती आणि एक खाली ठेवला. छान त्याला शेला, त्यानंतर आईने छान मोत्यांच्या माळा बनवल्या होत्या, त्या माळा घालून घेतल्या. टोप वगैरे पण कृष्णाचा होता, पण ते काही मला वेळेवर दिसलं नाही. आई असती तर तो दिसला असता. मला काही वेळेवर ते दिसणार नाही सगळं, म्हणून मी छान फूल मंजुरी असं सगळं वाहिलं देवाला. छान अशी पूजा केली. त्यानंतर मम्मीने मम्मीची पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे आम्ही कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला. देवाला गोड प्रसादात काय ठेवावं म्हणून मम्मीने छान शेवळ्या उकडल्या होत्या. त्याच्यात छान तूप आणि दूध घालून साखर घालून असं छानशा शेवळ्या उकडून मम्मीने देवाला नैवेद्य दाखवला. आणि अशा प्रकारे आम्ही जन्माष्टमी साजरी केली. तुमच्याकडे जन्माष्टमी कशी साजरी केली जाते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही ते सुद्धा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हा सर्वांची कमेंटची मी आतुरतेने वाट बघते. त्यानंतर आम्ही कृष्णाला गुड नाईट केलं आणि आम्ही सगळे झोपलो. सकाळी उठल्यानंतर मम्मीला छान कृष्णासाठी गोपाळकाला बनवायचा होता. तो मम्मीने सकाळी उठल्यानंतर बनवला. म्हणजे पोहे घेतले, त्याच्यामध्ये चणा डाळ टाकली, कोथिंबीर घालून घेतली, साखर घालून घेतली, त्याच्यानंतर
आमच्याकडे एक लोणचं होतं. म्हणजे गोपाळकाल्यामध्ये तुम्ही काहीही घालू शकता. आमच्याकडे जे जे अवेलेबल होतं ते मम्मीने ॲड करून घेतलं. तर हे लिंबाचं लोणचं होतं, हे त्यात ॲड केलं. मिरची छान बारीक चिरून घेतलेली ॲड केली आणि असा सकाळी गोपाळकाला करून मम्मीने देवाला तो दाखवून घेतला. याचबरोबर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय.